तर मॉनिटरिंग काय काय करणार, स्टँडर्ड मॉनिटरिंग, त्याच्यासोबत ॲडेड AT-CO2 लागेल, कारण की ट्यूब डिस्कनेक्ट झाली, लीक झाली, प्रोन पोझिशनिंगमुळे या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत. नंतर एअरवे प्रेशर मॉनिटरिंग महत्त्वाचं आहे, कारण की किंक झाला, डिस्प्लेस झाली, रिमूव्ह झाली, तर या 2 गोष्टी ॲड झाल्या आहेत. नॉन इन्व्हेजिव्ह इन्व्हेजिव्ह काय लाईन्स घ्यायच्या आहेत त्या. नंतर स्पायनल इंटिग्रिटी आवश्यक आहे, स्पाइन सर्जरी आहे. तर 2 आहेत, वेकअप टेस्ट आपण बघितली आधी, दुसरी इव्होक पोटेन्शियल. तर वेकअपमध्ये तुम्हाला टीवावर मेंटेन करावं लागेल पेशंटला, मग रिव्हर्स करावं लागेल किंवा इनहेलेशनलवर पण ठेवू शकतो मिनिमल. रिव्हर्स केल्यानंतर पुन्हा तुम्हाला त्याला अंडर घ्यावं लागेल, तर त्याच्यामुळे वेळ वाढतो, म्हणून लोकांना आवडत नाही आहे. आणि फक्त जोपर्यंत टेस्ट केली तोपर्यंतच कळतं. तर रिव्हर्स करा, पुन्हा त्याला आत घ्या. तर आयसोवर ठेवलं, नंतर सिव्होवर कन्वर्ट केलं की जेणेकरून लवकर वेकअप होईल. मग टीवा द्यावा लागेल, टीवाने पटकन उठतो, टीवाचा फायदा हा आहे. पण इनहेलेशनल झालं बेस्ट, इनहेलेशनलसारखा स्पीड पण असं नाही. नंतर मिडास द्यावा लागेल ॲम्नेशियासाठी, ते आधी काउन्सिलिंग वगैरे बघितलं. तर इव्होक पोटेन्शियल सेन्सरी असतील, मोटर असतील. तर सेन्सरी आपण पूर्ण पाथवेमध्ये काहीतरी 8 जागा आहेत, कॉर्टेक्स झालं, ब्रेनस्टेम नाही, कॉर्ड, नर्व, आणि नर्वमध्ये मधातही कुठेही बघू शकतो. 8 आय थिंक ते याच्या आहेत तरी ऑडिटरीच्या. तर हे स्पॉन्टेनियस नाही आहेत, हे इव्होक्ड आहेत. स्टिमुलाय वेगवेगळ्या प्रकारच्या देऊ शकतो. सेन्सरी असेल तर मग व्हिज्युअल आहे, त्याच्यात ऑडिटरी आहे, सोमॅटो सेन्सरी आहे. मग मोटर वेगळं झालं. मोटरमध्ये मग तुमच्याकडे ऑप्शन आहेत ट्रान्सक्रेनियल किंवा मॅग्नेटिक, किंवा मग डायरेक्ट एक्सपोज असेल कॉर्टेक्स तर डायरेक्ट स्टिम्युलेशन. तर त्याच्यातलं मॅग्नेटिक तर मुश्किल आहे, ट्रान्सकॉर्टिकल इझी आहे त्या मानाने. कॉर्टेक्स थोडी ओपन करावी लागेल, पण तो ऑप्शन नाही आहे. तर सोमॅटो सेन्सरी कुठली तरी आपण मिक्स नर्व पकडणार, मिक्स नर्व पकडावी लागते. आपण याच्यावर पण व्हिडिओ केला आहे. तर न्यूरॉनल इंटिग्रिटी टू इन द होल ऑफ द पाथ कुठेही बघता येईल. तर एक साईड इफेक्ट आहे की फक्त पोस्टिरियर कॉलमचं कळेल, बट दॅट्स ओके. तर त्याच्यात आपलं डायग्नोस्टिक क्रायटेरिया आहे की ॲम्प्लिट्यूड 50% कमी झाली पाहिजे किंवा लेटन्सी 10% वाढली पाहिजे. तर लेटन्सी सर्वच जण वाढवत आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावर जास्त नाही बघत आहेत, फक्त ॲम्प्लिट्यूडचं एक आहे. तर इनहेलेशनलपेक्षा टीवा इज बेटर फॉर SSEP, दॅट इज क्लिअर. तर तेच त्यांनी आपण मागे थायरॉइड वाचलं, तर थायरॉइडचं पेरिफेरल आहे, वेगस म्हणून तिथं लोकल लूप आहे, त्याच्यामुळे तिथे टीवा किंवा इनहेलेशनलने काही फरक पडत नाही. बट अदरवाईज इंट्रा ऑपरेटिव्ह न्यूरल मॉनिटरिंग काही करायचं असेल तर तुम्हाला टीवावर पेशंट शिफ्ट करावा लागतो. तर याच्यात 2 लोक खास आहेत, केट आणि इटोमिडेट. हे ॲम्प्लिट्यूड वाढवतात, तर हे काहीतरी करून स्टिम्युलंट आहेत, डोंट नो कसं काय. सर्वजणच ॲनास्थेटिस्ट आहेत आणि डिप्रेस करतात, पण या दोघांचं खास आहे. प्रोपोफॉल न्यूट्रल आहे, तर त्याच्यामुळे प्रोपोफॉलवर तुम्हाला टीवा मेंटेन करावा लागतो. आणि डेक्समेड त्याच्यात नवीन ॲड झाला आहे. डेक्समेडचा लेटन्सी आणि ॲम्प्लिट्यूड दोघांवरही इफेक्ट नाही आहे. तर डेक्झॅम प्लस प्रोपोफॉल. आणि फेंटॅनिलचाही नन आहे. तर टीवावर तुम्हाला प्रोपोफॉल, फेंट आणि डेक्झॅम 3 ऑप्शन आहेत. केट आणि इटो नाही वापरू शकत. मग गेलं तुमचं बेन्झोडायझेपिन्स गेलं, वोलाटाईल्स गेले, आणि पेंटोनचाही नन आहे, पण पेंटोन नाही वापरत आपण. प्रोपोफॉल, फेंट आणि डेक्झॅम ऑप्शन आहे. आणि मग त्यांनी ठरवलं की सेन्सरी प्लस मोटर दोघेही मेजर करायला पाहिजे, आणि दॅट शुड बी, ते मोर कॉम्प्रिहेन्सिव्ह आणि कम्प्लीट केअर आहे, आणि इट शुड बी स्टँडर्ड ऑफ केअर नाव फॉर स्पाइन इंटिग्रिटीसाठी. नंतर फक्त इंटिग्रिटी नाही, बाकीचे पण फॅक्टर मेंटेन आहे त्याच्यात. सर्जिकल आहे आणि हिमोडायनामिक आहे. तर पहिल्यांदा सर्जनने बोलला की टेस्ट करणाऱ्याने बोललं की इंटिग्रिटीचं काहीतरी इश्यू आहे. तर पहिल्यांदा आपण आपलं साईड बघायची. आपल्या साईडला आहेत हायपॉक्सिया आहे, ॲनिमिया आहे, हायपोटेन्शन आहे, हायपोथर्मिया आहे, आणि इस्केमिया, हायपरकॅप्निया आहे. मग सर्जन साईडला आहे बाकीचे गोष्टी, की
त्याचं ट्रॅक्शन असेल, प्रेशर असेल, मॅनिप्युलेशन असेल, तर ते रिलीज करेल. ते झाल्यावर पण काय होतं, पुन्हा आपण आपल्या गोष्टी बघणार. त्याच्यानंतर हे झालं की मग त्या टेक्निशियनला सांगायचं तूच बघ, तू किंवा तुझं ॲडजस्टमेंट कर, तिथे कनेक्शन आहे का, किंवा तू ॲम्प्लिट्यूड वाढव, जे काही आहे. MPSचा एवढा काही प्रोटेक्टिव्ह रोल नाही आहे म्हणता येत ते स्पायनल कॉर्डमध्ये. आपण बघितलं तो जो डोस आहे 1 ग्रॅम फॉलोड बाय 5.4 mg फॉर लोडिंग आहे 1 ग्रॅम, नंतर 5.4 फॉर 24 hours. अँटिकोॲग्युलेशन द्यायचं की नाही, कारण की स्पायनल कॉर्डमध्ये इमोटल होईल आफ्टर ट्रॉमा किंवा सर्जरी, तर ते सर्जनचा कंटेक्स्ट आहे म्हणा. तर कॉम्प्लिकेशन्स विथ प्रोन सेंट्रल नर्वस सिस्टमचे, तर आर्टेरियल असतील, व्हेनस असतील. आर्टेरियलमध्ये व्हर्टेब्रल आहे, इंटरनल कॅरोटिड आहे. मग रोटेशन एक्सटेन्शन त्याच्यामुळे होतं. मग स्ट्रोक, प्लेजिया, इन्फार्क्ट होऊ शकतात. व्हेनसमुळे मोस्टली लोअर साईडला होतात, पॅरेसिस किंवा इन्फार्क्ट. एअर एंट्रेनमेंट होऊ शकते, न्यूमोरॅचिस म्हणजे एअर जाईल स्पायनल कॉर्डमध्ये, ट्रान्झिएंट क्वाड्रिप्लेजिया होतो. सर्वायकल स्पाईन फ्लेक्जनमुळे इस्केमिया होईल, ट्रान्सेक्शन होईल. एक्सटेन्शनमुळे PIVD होईल. तर फ्लेक्जनमुळे इस्केमिया होतो, बरोबर आहे. नंतर अनडायग्नोस्ड SOL असतील ते मॅनिफेस्ट होतील. नंतर प्रोनचा व्हिडिओ दुसरा पण आहे आपला. प्रोनमध्ये इस्केमिया पण होतो आणि व्हेनस पण होतो, त्याच्यामुळे टंग वगैरेचे पण जे इश्यू आहेत ते दोन्ही गोष्टी आहेत त्याच्यात. तर डायरेक्ट प्रेशरमुळे सुप्रा ऑर्बिटल म्हणजे वरून चालू करायचं आहे. लिंग्वल आणि बक्कल बिकॉज ऑफ ट्रॅक्शन ऑफ द जॉ, रिट्रॅक्शन ऑफ द जॉ. मग ब्राकियल प्लेक्सस, ॲक्झिलरी, मस्क्युलोक्युटानियस, रिकरंट लॅरेंजियल, फ्रेनिक, अल्नार हे नेकच्या एक्सटेन्शन आणि रोटेशनमुळे लिहिलेले त्याने. फ्लेक्जनमुळे फक्त सर्वायकल स्पाईनचंच व्हर्टेब्रल आर्टरीज जात आहेत, सगळंच आहे यार. एक्सट्रीम. नंतर शियाटिक, लॅटरल क्युटेनियस नर्व ऑफ थाय आणि डॉर्सल नर्व ऑफ पेनिस पण जाते. आणि जेनायटल्सचं पण प्रोटेक्शन करायचं आहे. नंतर काहीच नाही तर कॉन्टॅक्ट डर्माटायटिस होतो, प्रेशर निक्रॉसिस होतो, टंग आणि ओरोफॅरिंग्सचं स्वेलिंग होतं. दोन्ही फॅक्टर आहेत त्याच्यात, व्हेनस आणि आर्टेरियल. नंतर ट्रकियाचं कंप्रेशन, सलायव्हरी ग्लँड्सचं कंप्रेशन, शोल्डर डिस्लोकेशन, मेडियास्टायनल कंप्रेशन, विसरल इस्केमिया, एव्हियन ऑफ हिप, बापरे. लास्ट लिम्ब कंपार्टमेंट आणि रॅब्डोमायोलायसिस. व्हिज्युअल लॉस रेअर आहे, पण तरी आयसोलेटेड प्लेजिया, ऑर्बिटल कंपार्टमेंट आणि डिस्लोकेशन झालेले आहे. तर दोन गोष्टी आहेत त्याच्यात, न्यूरोपॅथी होईल किंवा आर्टरी ऑक्लुजन होईल. आर्टरी ऑक्लुजनमुळे न्यूरोपॅथी होत नाही आहे, हे काय विचित्र वगैरे माहीत नाही. आर्टरी ऑक्लुजनमुळे सेंट्रल आर्टरी जी रेटानाला सप्लाय करते ते फक्त पेनलेस युनिलॅटरल स्वेलिंग और इकायमोसिस होणार आहे, काही कळालं नाही. तर आर्टरी ऑक्लुजन विल बी बाय डायरेक्ट प्रेशर किंवा इम्बोलस. डायरेक्ट प्रेशरने मागे जी आर्टरी आहे ती ब्लॉक होणार आहे. न्यूरोपॅथी इज ओनली बाय इस्केमिया. इस्केमियाने न्यूरोपॅथी होणे, आर्टरी ऑक्लुजनने इस्केमिया होतो आहे, त्याच्यावर काही कमेंट नाही आहे. दोन्ही गोष्टी टोटली एंटायरली वेगळ्या दाखवल्या त्याने. तर न्यूरोपॅथीमध्ये मग तुमचं परसेप्शन जाईल, इथे आर्टरीमुळे फक्त इकायमोसिस किंवा स्वेलिंग होणार आहे. तर इस्केमिया इज बिकॉज ऑफ हायपोटेन्शन किंवा मग ऑर्बिटल एडेमा. ऑर्बिटल एडेमामुळे त्याचं कंप्रेशन होईल ऑप्टिक नर्वचं. तर हायपोटेन्शन, इस्केमिया आणि एडेमा, त्याच्यामुळे पेनलेस लॉस ऑफ बायलॅटरल कंप्रेशन. हे बायलॅटरल असेल, युजली एक्सटर्नल प्रेशर युनिलॅटरल असेल किंवा इम्बोलस, त्या साईडला फक्त इकायमोसिस होणार आहे, जे काही आहे. लकीली रेअर आहेत दोघे. पोस्ट ऑफ ॲनल्जेसिया मेनली बच्चू असतील तर त्यांच्यामध्ये पेन स्कोर्स बघायचे आहेत, नॉन व्हर्बल आहेत त्याच्यामुळे बिहेवियरल पेन स्कोर. तर बेन्झोडायझेपिन्समुळे मसल स्पाझम पण कमी होतं, तर बेन्झोडायझेपिन्स आर गुड. नंतर PCA इज गुड, आपल्याला इथे पॅच लावतो आपण. नंतर NSAIDs. त्याच्यानंतर तो म्हणतो आहे की एपिड्युरल मॉर्फिन इज सेफ अँड इफिशियंट.
नंतर इंट्राथिकल मॉर्फिन पण देऊ शकतो. इंट्राथिकलचं आपल्याला माहिती इथे स्प्रेड होतं वरपर्यंत. आणि पी सी ए प्लस इंट्राथिकल दोघेही देऊ शकतो किंवा एपिड्रल पण देऊ शकतो. मॉर्फिनची गोष्ट चालू आहे, दुसरं काही बोलणार नाही आहे तो. नंतर इपिड्रल 2 टाका म्हणतो तो, वर आणि खाली. इथे स्कॅपुलाच्या लेवलला C7च्या वर किंवा खाली, आणि इथे लंबार 11-12 लंबार नाही थोरासिक 11-12 खाली डायरेक्टेड तो 1 to 3 पर्यंत जाईल. हा दिलेला तुमचा इकडे 1 पर्यंत जाईल, म्हणजे पूर्ण लंबार कवर करताय, इकडे 1 पर्यंत सर्वायकल कवर करताय. बापरे. तो म्हणतो काही ॲडवर्स इफेक्ट नाही आहे, तर हे चांगलं आहे. कंटिन्युअस एपिड्युरल ॲनाल्जेसिया विथ 2 कॅथेटर्स. आणि हे प्रायर टू वुंड क्लोजर सर्जनला टाकायला लावायचे. टाक बाबा 2 लेवलला, नाही तर मग आपणही टाकू शकतो, पण ओपन असेल त्या प्लेसेस. तर कॉम्प्लिकेशन्स काय आहेत? इंट्राऑप स्पायनल इंटेग्रिटी जाईल, ब्लड लॉस होईल, प्रोन पोझिशनचे कॉम्प्लिकेशन, व्हिज्युअल लॉस. मेन ब्लड लॉस आहे आणि स्पायनल इंटेग्रिटी. या पूर्ण चॅप्टरमध्ये 2च मेन गोष्टी दिल्या त्याने. नंतर पल्मोनरी कॉम्प्लिकेशन्स, अदर कॉम्प्लिकेशन्समध्ये काही पण लिहिलं आहे. EDH, पॅनक्रियाटायटिस, कोलिलिथियासिस, मिझेंट्रिक आर्टरी सिंड्रोम, इलियस, कायलोथोरॅक्स, एम्बॉलिझम, टेन्शन न्यूमो.